कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, अमोल, मला का फोन असता तर फोटो काढून ठेवला असता की गड्या। चल चल चल, जमले जमले। आ आ आ आ दाजीबा, तुम्हाला आठवतंय का तुम्ही असंच कुठं तर चढून चोरून चोरून तिला भेटायचा? हा अगाऊ ए मामा। अरे हो, तर तुला सांगतो दाजींना तिथे एवढी आवडायची ना की त्यांना रावलंच जायचं नाही बघ। आणि मग काय, आपला शहनशाह तोंड लपून दिदीवर असायचा। काय दाजी, बरोबर आहे ना? हा, आता त्या जुन्या गोष्टी दिप्या कशाला। अजून तुम्ही काय काय केलंय? अरे अमोल, तुला सांगतो एकदा काय झालं माहितीये का? पास की आता तुला जायचं नाही घरी कामावर? थांब ना ग जरा। ए तू थांब जरा, तुला पण शाळेत जायचं नाहीये का? बॅग भरली नाही अजून, जा लवकर। आणि अजून एक, हे बघ, त्रास झाला ना तर आधी टीचरला सांगायचं। दोघे आगाऊ आता तुम्ही। जा चला, नकोच, आपण जाऊया। निघू आपण, कामावर उशीर होतोय। हा ना, हो चल चला। काय म्हणजे काय कळलं तुम्हाला? मामा, हेच की मा आणि बाबाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, फक्त ते एकमेकांशी नीट बोलत पण नाही। एकदम बरोबर। चला, तुम्हाला शाळेत सोडायची जबाबदारी माझ्याकडे आहे आज। चला चला। पोटाला येळच्या वेळी खाल्लं पाहिजे। आलास का तू इथे कडमडायला? तू उगाच वडापावचं तेल वांग्यावर काढू नका। ए बाबा, तू खाण्याच्या गोष्टींचं नाव नको काढू रे। आधीच मी लय हँग्री झाल्या। हँग्री? अरे लोक हँग होते तिथं, हे हँग्री काय? हँग्री म्हणजे हंगरी आधी काय हँग्री झाल्या? तुला लागली भूक, त्यामुळे खिट्टी सारखली तुझी, म्हणून चन्नावानी तोंड झाले तुझं। ए तुझं तोंड दाखव की, मग समजेल कोण चंदा आणि कोण बैल ते। शेंशा
गाडी मागे घेतली असती तर आणि इकडनं मी बाहेर काढली असती लगेच. 2 मिनिटं तुझी इथं खटारा काढायची नाही तर तोडून फोडून फेकून देईन तुझी खटारा. आणि तुम्हा सर्वांचा वेळ न दवडता अधिक न ताणता निकालच जाहीर करतो. स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे अपर्णा सुरेश माने. आपले मला अजून आठवते, या क्लासच्या मालकाच्या पोराने बापूंचा अपमान केला. याच क्लासमध्ये जिद्दीने मेहनतीने अभ्यास करून पहिली येऊन स्वतःला सिद्ध केलं होतंस तू. स्वतःला सिद्ध केलं होतंस तू. काय दिवस होते ना ते. आजगाव आपलं प्रेम नुकतंच फुलायला लागलं होतं. आजगावच्या रस्त्यांवरून झाडांवरून. काय राव अजून खालीच शोधताय का? अहो शहनशाहने येऊ केलं म्हणजे दरबार टॉपवर असणार. अहो दरबार ना 86चा असतो, पण हे ना लटकलेलं माकड दिसतंय. बोलायला बहिणीगत हुशार आहेस बरं का. हा? आमच्या आप्पी पण अशीच बोलायला हुशारले. आमची आमची म्हणजे गावची, सगळ्यांची आप्पी. गावात पाणी नव्हतं एकदा, अख्खं गाव घेऊन तू त्या सरपंचाच्या घरी. काय चाललंय बघा. अरे काय चाललंय? भांडी कसा या तुम्ही ते कपडे जा. सरपंच सरपंच संडास कुठं आहे? घरात आहे. अरे कुठं चालला तू? घरी पाणी नाही, बाहेर जायला भ्या वाटतंय. साप किरडे येतात सरपंच. अरे येतो सरपंच. अरे काय सरपंच येतो. तुम्ही इथं आलात कुणाला विचारून? अरे तिकडं तळाव जायचं. अहो सरपंच तळाव मारण्याची गर्दी आहे. अरे तळाव करते म्हणून माझ्या घरात आला का तुम्ही? तुला तुला कोणी सांगितलं इकडे आला? आबा बाबा कसला घाबरला होता. अय आप्पे, तू ही गावातली लोक घेऊन परत जा माघारी, मी पाण्याचं बघतो काहीतरी. 2 तासात गावात पाणी. बेधडक काप्पी लय आवडली होती. त्या बिंदास्त आप्पीमध्ये असा जीव अडकला होता ना, अजून त्यातून बाहेर पडलो नाही. मोबाईलच्या हॉटस्पॉट पासून सुरू झालेलं प्रेम आप्पे इथे येऊन थांबलं असं नव्हतं वाटलं का? का लांब गेलो आपण? आपल्यात पहिल्यासारखं का नाही सगळं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.